मैत्री दोघींची ओळख म्हणा पहिले लुक टेस्टला, मग मॉक शूटला असे आम्ही सतत भेटत गेलो आणि मग ते ऑफ स्क्रीन बॉन्डिंग जेव्हा दिगू माझ्याकडे न येता सखूकडे जातोय हे बॅक ऑफ द माइंड असतंच आणि ती धुमसते आणि सीन करताना म्हणशील तर मला मजाच येते कारण मला खूप जास्त एक्सप्लोर करायला मिळतं ॲज अ कॅरेक्टर म्हणून शिकायला मिळतंय खूप. नमस्कार, मी सीमा कांबळे टेलीचक्कर रिजनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आणि आज आपण आलो आहोत सखा माझा पांडुरंग या मालिकेच्या सेटवर आणि आपल्यासोबत आहे मानिक. चला तर मग तिच्यासोबत आपण वेळ न घालवता गप्पा टप्पांना सुरुवात करूया. सर्वप्रथम तर अगोदरपासून तू मालिकेला जॉईन होतीस आणि तो आतापर्यंतचा प्रवास तुझा कसा होता? हाय, हॅलो, नमस्कार. पहिले म्हणजे मी तुला ऑडिशन पासूनच सांगू शकते. आता 2 महिने पूर्ण झालेत. सो प्रवास खरंच खूप छान होता. कारण खूप दिवसांनी मला इतका छान रोल मिळाला होता आणि हा अशा प्रकारचा म्हणजे पौराणिक कॅरेक्टर मी आधी कधी केलेलं नव्हतं. सो ऑडिशन पासूनच आमचं खूप वेळा इकडे येणं होत होतं. ऑडिशन झाली, लुक टेस्ट झाली, मॉक शूट झालं आमचं. सो तेव्हापासूनच मला सेट थोडा फॅमिलियर वाटायला लागला होता. म्हणजे असं वाटतच नव्हतं की मी नवीन लोकांमध्ये जाते किंवा मला ऍडजस्ट व्हायला लागेल. इतकं मला सगळ्यांसोबत इतकं छान पटकन बॉन्डिंग झालं ना. आणि आम्हीच होतो अगं, दोघीच होतो, मी आणि सखूच होतो सुरुवातीपासून. सो छान झालं म्हणजे आमची मैत्री दोघींची ओळख म्हणा पहिले लुक टेस्टला, मग मॉक शूटला असे आम्ही सतत भेटत गेलो आणि मग ते ऑफ स्क्रीन बॉन्डिंग जेव्हा आपलं छान असतं ना तेव्हा ते स्क्रीनवरती पण तेवढं छान दिसतं. म्हणजे जरी आमचं ते माझं राग आणि आमचं अगदी अपोजिट कॅरेक्टर आहे पण तेवढंच आमचं ऑफ स्क्रीन खूप गोड बॉन्डिंग आहे. आणि कामाचं म्हणशील तर करून इतक्या सगळ्यांनी छान ते करून घेतलंय माझ्याकडनं. खरं तर मला तर मजाच येते करायला. काय सांगू, खूप खूप कमाल अनुभव आहे. आणि मालिकेचे 500 भाग आता पूर्ण होणार आहेत लवकर, तर ती भावना काय आहे मनामध्ये? खूप छान वाटतंय माहितीये, खूप मस्त वाटतंय. 500 भाग पूर्ण होत आहेत. अजून 1000 अजून 2000 जास्तीत जास्त होत आणि छान वाटतंय ग, देवाच्या कृपेने हा शो मिळाला. मस्त वाटतंय, खूप छान वाटतंय, हॅपी आहे मी. आणि मालिकेमध्ये तुझं आणि दिगूचं लग्न झालंय, तुझं स्वप्न पूर्ण झालंय, तर हो. त्याबद्दल काय सांगशील तू? माणिक म्हणून मी जर का बोलू तर आता ह्या मोमेंटला मी खूप भयंकर हॅपी आहे, खूप खुश आहे. कारण तिचं तेच ध्येय होतं ग, दिगूशी लग्न करायचंय, हेच तिचं अल्टिमेट गोल होतं आणि ते कम्प्लीट झालं फायनली. आणि तिचं 8 वर्षापासून ती त्या गोष्टीसाठी थांबली होती, वाट बघत होती आणि फायनली आता ते घडतंय. तर आता तर ती खूप खुशच आहे आणि ती आता अजून सखूला त्रास देण्याचे प्रकार शोधते, ते तर तुम्ही बघताच आहे. आणि माझ्या सोबतीला सासूबाई आहेत, यमुना वंश आहेत, सगळेच आहेत, तर मग सगळे मिळून आणखी त्रास देणार. पण आता मालिकेमध्ये कधी असं वाटतं का की दिगो माझ्यापासून दुरावतोय किंवा तो सखूकडे असं जाईल, कधी असं वाटतं का? हो, वाटतं ना. हे तर इन्सिक्युरिटी माणिकच्या मनात आहेच पहिल्यापासून, की दिगू माझ्याकडे न येता सखूकडे जातोय हे बॅक ऑफ द माइंड असतंच आणि ती धुमसते, तिला राग येतोय, तिला चिडचिड होते तिची. पण काय करूच नाही शकत आहे ती, कारण त्याच्या मनातल्या ज्या भावना आहेत त्या मध्ये जेव्हा दिसतात तेव्हा तिला खूप इन्सिक्युअर फील होतं, भयानक राग येतो आणि तशीच ती रिॲक्ट होते. त्यामुळे सखूवरचा राग आणखी वाढतो. सो असं सगळं आहे. तर आता दिगू आणि सान्वी सोबत तुझं खूप छान बॉन्डिंग आहे, हो. तर तुम्हा तिघांमध्ये सगळ्यात जास्त मस्ती कोण करतं? सगळ्यात जास्त मस्ती दिगू करतो आणि हे दिगूनी बघितलं पाहिजे. दिगू करतो मस्ती. आम्हाला दोघींना खूप त्रास देतो. म्हणजे ऍक्च्युली मस्ती दिगूने करतो. एक्सेप्ट केलंय की तो मी करतो म्हणून सर्वात जास्त. आणि आता मालिकेमध्ये जेव्हा सखून एक वेगळा अवतार घेतला होता, तर त्यामागची तिचे म्हणजे काय मेहनत घेतली होती किंवा तुम्ही बाकीचे जे कॅरेक्टर होते, तुम्ही काय मेहनत घेतली होती त्याबद्दल काय सांगणार? खरंच नाही, तिची खूपच मेहनत आहे. कारण सकाळी मी बघते ना, तिचे इतके सीन्स असतात बिचारीचे बॅक टू बॅक, की तिला शांत बसून सदा चहा प्यायला पण वेळ नाही मिळत गं. आणि त्या दिवशी म्हणजे आमचं मला आठवतंय 2 तास लागले होते तिचा मेकअप करायला आणि खूप आमचं म्हणजे तेच होतं, की किती छान दिसेल ते स्क्रीनवरती. कारण मागची सगळ्यांचीच तेवढी मेहनत असते, पूर्ण टीमची असते. मेकअप आर्टिस्ट म्हणा किंवा हेअर ड्रेसर, सगळ्यांचीच इतकी छान मेहनत आहे. तर ती दिसताना खूपच कमाल दिसते आणि छान झाला तो, माहितीये, सीन पण छान झाला. ते शूट करताना पण आम्हाला मस्त वाटत होतं. मेकअप खूप सुंदर झाला होता. मस्त वाटतंय. तर त्या मालिकेमध्ये असा कोणता सीन करताना तो सीन अचानक म्हणजे खूपच असा मेमरेबल आहे तुझ्यासाठी, की तो अजूनपर्यंत
एवढ्या आठवणीमध्ये मी सामावून घेणार आहे, असा कोणता सीन घडलाय का तुझ्या खरं बाबतीमध्ये? सांगू तर आमचे सगळेच सीन इतके सुंदर लिहून येतात ना, हं. की मला प्रत्येक सीन करायला मजाच येते अगं. म्हणजे असं आत्तापर्यंत कधीच नाही झालंय, की कुठला सीन करताना मला असं म्हणजे हो, थोडंसं टेन्शन येतं ऑफकोर्स. पण इतके छान लिहिलेले असतात ना आणि आमच्याकडे ना प्रत्येकाच्या कॅरेक्टरला तितकाच आहे. म्हणजे ही गोष्ट ना मला खूप आवर्जून सांगावीशी वाटते आणि आवडते. कारण सगळं इतकं छान लिहिलंय. प्रत्येक कॅरेक्टर तू बघशील ना, तर प्रत्येक कॅरेक्टरचा आहे. हं. आणि हे शक्यतो बाहेर मला खूप कमी बघायला मिळालंय. पण इकडे मला ही गोष्ट खूप आवडते. आणि सीन करताना म्हणशील तर मला मजाच येते. कारण मला खूप जास्त एक्सप्लोर करायला मिळतंय. ॲज अ कॅरेक्टर म्हणून शिकायला मिळतंय खूप. अजून काय-काय माणिक करू शकते हं. हे मलाच मी रोज असं, "अरे बापरे! हे पण मी करू शकते." हं. असं होतंय. आणि ते छान वाटतंय. ॲज अ ॲक्टर, आर्टिस्ट म्हणून सुद्धा ही चांगली गोष्ट आहे, की आपण ग्रो करतोय. खूपच छान. आणि आता प्रेक्षकांकडून अशी काही कॉम्प्लिमेंट वगैरे आली का तुला, की हो. खूपच छान आहे? हो, प्रेक्षकांच्या कॉम्प्लिमेंट म्हणजे ते असे मला मेसेजेस येतात काही-काही लोकांचे, की आम्हाला माणिकचा खूप राग येतोय, किती दुष्ट आहे माणिक, किती त्रास देते सखूला. आणि माझं पण होतं गं करताना, की खरंच किती दुष्ट आहे मी, किती त्रास द्यायचा असतो. आणि आम्ही असंच म्हणजे कट झाला, की आम्ही हसतो गं दोघी. आमचे किती असे दुष्टपणा आणि असे काही-काही हं. सीन्स येतात ना, आम्ही जसं कट झालं तसं आम्ही हसतो. मजा येते करताना मला हे. आणि आता जाता-जाता आमच्या प्रेक्षकांसाठी काही गोड मेसेज? तुम्ही आत्तापर्यंत आमच्या मालिकेवर एवढं प्रेम करत आलात. 500 भागापर्यंत आमची मालिका पोहोचलीये. सखू दिगूवरती तुम्ही प्रेम करताय. माणिकवरती पण थोडंसं प्रेम करा. माणिक हे कॅरेक्टर जरी खडूस असेल तरी प्रियांका म्हणून मी सांगते. आणि असंच आमची सीरियल बघत राहा. थँक थँक यू. नमस्कार. मी प्रियांका देशमुख. मी सखा माझा पांडुरंग या मालिकेत माणिकचं कॅरेक्टर करते. आणि टेलीचक्कर रिजनलमध्ये तुम्ही हे बघू शकता. थँक